एखाद्या चांगल्या कामाला 17 नद्या आड ही एक म्हण आहे. तसंच आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठा बांधवांचं जे आरक्षण आहे ते आरक्षण कायद्याच्या दृष्टिकोनामध्ये टिकत नाही आहे. हे पहा, याची अनेक कारणं आहेत. जसं इंदिरा साहनी केसमध्ये 50% सीमाची आरक्षणाची सीमा जी एक 50%च्या पुढे राज्य जाऊ शकत नाही, ही सीमा ठरवून देण्यात आलेली आहे माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये. दुसरं एक, भारतीय संविधान जे आहे आपलं, त्या संविधानाची 102 जी घटना दुरुस्ती आहे त्यामध्ये आपल्या राज्य शासनांचा जो अधिकार आहे एखाद्या वर्गाला बॅकवर्ड क्लास डिक्लेअर करण्यासंदर्भात जो अधिकार आहे तो काढून घेण्यात आलेला आहे. म्हणजे आपल्या महाराष्ट्र शासनाला एखादा वर्ग मागास आहे हे राज्य शासन ठरवू शकत नाही. हे संविधान आपल्या भारतीय संविधानाच्या 102व्या घटना दुरुस्तीमध्ये आहे. पण भारताचे माननीय राष्ट्रपती हे ठरवू शकतात. तर या वेगवेगळ्या बाबी आहेत. परंतु मला एक सूचना द्यावीशी वाटते, ज्यामध्ये आपल्या भारतीय संविधानाची 103वी घटना दुरुस्ती, ज्यामध्ये EWS म्हणजे इकॉनॉमिकली वीकर सेक्शन जे आहे त्यांना आरक्षण देण्यासंदर्भात जी बाब आहे, त्यामध्ये जर आपल्या महाराष्ट्रामध्ये जर त्यामध्ये आपले मराठा बांधव पण येत असतील इकॉनॉमिकली वीकर सेक्शनमध्ये, जर आपले महाराष्ट्र 10% सीमा जर ओलांडत असेल तर त्यामध्ये आपल्या महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाशी पार्लमेंटमध्ये या गोष्टीची चर्चा करावी आणि हा जो आरक्षणाचा मुद्दा आहे याला सुद्धा तोडगा निघू शकतो. हे माझं मत आहे. ही माझी कायदेशीर सल्ला नाही, परंतु एक महाराष्ट्राचा नागरिक, माझे मराठा बांधव आहेत त्यांच्याकरिता हा माझं एक मत व्यक्त केलं. जर आपल्या मराठा बांधवांमध्ये 16% लोक जर इकॉनॉमिकली वीकर सेक्शनमध्ये येत असतील आणि ते त्या पद्धतीने त्यांच्याकडे पुरावे असतील की त्यांचं उत्पन्न एवढं नाहीये, ते इकॉनॉमिकली वीकर सेक्शनमध्ये मोडत आहेत, तर त्यांना EWSच्या आरक्षणाचा फायदा ते घेऊ शकतात. तर आज इथेच थांबतोय. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये आरक्षणासंदर्भात, आपल्या मराठा आरक्षणासंदर्भात वेगवेगळे मुद्दे आणि कोणत्या कोणत्या अडचणी आहेत ते दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. धन्यवाद.